हाय एव्हरीवन, वेलकम टू माय ब्लॉग. तर मी आणि माझे मित्र आम्ही चाललोय तिरुपती बालाजीच्या दर्शनाला. तर या ब्लॉगमध्ये मी सर्व माहिती देणार. तिरुपती बालाजीचे दर्शन कसे करायचे, दर्शन टोकन कसं मिळणार, फ्री जेवण आणि काही तिरुपतीचे लोकल्स मंदिर घुमणार आम्ही. तर ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आम्ही निघालो रूमवरून आणि थोड्याच वेळात पोहोचले नागपूर जंक्शनवर. मौसमचा फील घे. तर आजचा आमचा पूर्ण दिवस ट्रेनमध्येच गेला. मग रात्रीचे वाजले होते 8. तर आम्ही तिथेच जेवण वगैरे केलोय. मग त्याच्यानंतर आम्ही थोडा झोपलोय, कारण की तिरुपतीला पोहोचायसाठी खूप वेळ होता. मॉर्निंगला 3-3:30ला ट्रेन पोहोचणार. गाईज जस्ट आम्ही पोहोचलोय तिरुपती. 16 घंटे लागले आम्हाला ट्रॅव्हलिंग करायला. तर गाईज इथून हे बस जाणार तिरुमला वरती टेम्पलवर. आणि या बिल्डिंग मधून आम्हाला टोकन घ्यायची आहे, दर्शन टोकन. तर आता आम्ही 2 रूम बुक केली तिरुपतीमध्ये. तिथे आम्ही रेस्ट करणार आणि उद्या सकाळला जे काही फिरायचं आहे मंदिर वगैरे उद्या फिरणार. फ्री डॉर्मेटरी पण असते, पण त्याच्यासाठी 1 महिन्या अगोदरच वेबसाईटवर जाऊन रजिस्टर करावं लागतोय. तर गुड मॉर्निंग. आजच्या आमच्या तिरुपतीमध्ये डे 1. आज आम्ही काही लोकल्स मंदिर घुमणार तिरुपतीमधले आणि दर्शन टोकन घेणार. तर आता आम्ही चाललोय पहिले हॉटेलमध्ये नाश्ता वगैरे करणार थोडं, त्याच्यानंतर आम्ही मंदिरच घुमणार. तर गाईज आता आम्ही आलोय नाश्ता करायसाठी. आम्हाला भूक लागली होती तर थोडा नाश्ता करून घ्यावं म्हटलं. त्यानंतर आम्ही जाणार मंदिरामध्ये. बघू आता टेस्ट कसं आहे. मुझे कॉफी में मुझे कॉफी में चाललो काय आपण खाल्ल्यानंतर पाठवा. खरंच खाल्ल्यानंतर लागले टेस्ट आली. बड़ा टेस्ट आहे. गाईज आमच्या नाश्ता झाला. आता आम्ही जाणार मंदिरमध्ये. खूप गर्दी आहे आज. कॅमेरा बॅग्स आणि मोबाईल फोन इथे ठेवायचे आहे. खूप सुंदर आहे अंदरचा व्ह्यू, पण अंदर कॅमेरा काही अलाउड नव्हता तर आम्ही दाखवू नाही शकत अंदरचं. आणि इथे अखंड ज्योत. इथे बाकी पूजेचं सामान किंवा काही हे नाही. पद्मावती ही तिरुपती बालाजीची सेकंड वाईफ होती. अशी मान्यता आहे की सर्वात आधी पद्मावती टेम्पलचे दर्शन करायचे, त्याच्यानंतरच तिरुपती बालाजीचे. तर गाईज आता आम्ही नेक्स्ट मंदिरमध्ये आलो. या मंदिराचं नाव आहे कपिला तीर्थम. खूपच सुंदर.
आम्ही नेक्स्ट स्टॉपवर आला इस्कॉन टेम्पल बघू शकता. बघू शकता गाईज मंदिर खूप सुंदर आहे. तर गाईज आम्ही मंदिराच्या अंदरमध्ये आलो. खूप सुंदर आहे. समोरून काही फोटोज व्हिडिओ अलाव मध्ये साईडने काढले. आता आम्ही आलोय टोकन घ्यायसाठी. इथेच आम्हाला खूप वेळ लागला. 1-2 तास लागू शकतो किंवा 3-4 तास बी लागू शकतो, काही सांगता नाही येईल. दर्शन टोकन काउंटर जिथून आम्ही टोकन घेतो दर्शनचे, ते इस्कॉन टेम्पलच्या जवळच आहे, वॉकिंग डिस्टन्सवर. बघू आता किती टाइम लागते. तर Two hours later. फायनली गाईज दर्शन टोकन मिळालेली आहे. बघू शकता. आणि त्यासाठी आधार कार्ड लागतो. पाणी वाला तो ज्यादा. आता आम्ही आलोय गोविंदराजा स्वामी टेम्पल. खूप चांगला वेळा मंदिर आहे. आता आम्ही जाणार मंदिरामध्ये. या मंदिराच्या आत व्हिडिओ फोटो काढणं अलाव नाही आहे, तर मी तुम्हाला काही दाखवू नाही शकत. तर गाईज आता आम्ही चाललो रूमवर. सर्व आमचे दर्शन झाले, सर्व मंदिर हिंडून झाले. तर गाईज आता आलो आहे आम्ही रूमवर. आमचे पूर्ण मंदिर फिरून झाले आहे तिरुपतीचे. आता उद्या सकाळला जाणार आम्ही तिरुमलला गोविंदाच्या दर्शनाला. तर भेटूया उद्या. आता आम्ही चाललोय तिरुमलला, तिरुपती बालाजीच्या दर्शनाला. आंघोळ वगैरे सर्व तिथेच करणार वरती. चेकिंग होते सर्व बॅग्स वगैरे वगैरे. सर्व गोष्ट काही अलाव नाही होत. तर गाईज आता आमची पूर्ण तयार झाली आहे. आंघोळ झाली आहे, सर्व झाले आहे. लुंगी पण घालून झालेली आहे. सर्वांना लुंगी विणं घालून दिली आहे. टाकला गेला. आता आम्ही जाणार लॉकर मध्ये बॅग वगैरे ठेवणार आणि मग काही नाश्ता वगैरे करणार आणि लाईन मध्ये लागून जाणार. बँकेत आधार कार्ड टाका. येतीच आहे ना तुमचे आधार कार्ड आहे सर्वांचे? नाही माहित तुम्हाला ठेवायचं ते पर्स पण ठेवा. मी फोटो घेऊन टाकू. टाक नाही जॅकेट जिकडे टाकू पर्स घेते नाही पर्स पकड ना पकड.
Guys, हा इथे टक्कल पण होते आणि फ्री मध्ये आंघोळ लॉकरची सुविधा आहे. इथे सगळे चप्पल जुते ₹50 एक प्लेट किती पीस पण किती पीस भेटते का पाव? तिथे जाऊन जय हिंद गाइस कॉलेज मध्ये चलो आम्ही येतो ना मोबाईल्स कॅमेरा सर्व इथे ठेवायचे लॉकर मध्ये. तो गाइस फायनली आमचे दर्शन झाले आहे. गोविंदा गोविंदा गाइस बघू शकता गाईज खूप सुंदर. आम्हाला 3 तास लागले गाईज दर्शनासाठी. आमचं दर्शन झालेले आहे आणि इथं आम्ही 1 दिवसा आधी फ्री टोकन घेतलेली होती म्हणूनच आम्ही 3 वाजता तिथे नारळ आणि कापूर वगैरे लावतात बघू शकता तुम्ही. आता तुम्हाला मंदिर दाखवतो मी पूर्ण परिसर. बघू शकता काय तर गाईज आता आम्ही अन्नप्रसादामध्ये झालो तिथं फ्री मधला जेवण मिळतंय दाखवतो तुम्हाला. गंदा आहे बे आपा गंदा किती आहे बे झालं आहे आमचं जेवण नीट. चला आता छान जेवण होतं गाईज. चलो ना आता आम्ही जाणार तिरुपतीला आमच्या रूमवर. तिथं आम्ही रूम केली होती. तर गाईज आम्ही इथे जेवण केलो. इथे अन्नप्रसादम आहे आणि इथे टक्कल पण होते बघू शकता तुम्ही गाईज. आता चाललोय आम्ही रूमवर तिरुपतीला खाली. चला भेटूया.
तर गाईज आता आम्ही चेकआउट केलो रूमवरून, बघू शकतो. आता आम्ही चाललो इथून श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग. ट्रेन वगैरे पूर्ण बुक केली होती आम्ही पहिलेच. भेटूया गाईज आता श्रीशैलमला. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा.